नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या पण लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आज मी सांगणार आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्याचे बंद होणार आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये काही कडक असे नियम लागू करण्यात आलेले आहे त्याबाबतची माहिती बघणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींना काही मागचे हप्ते भेटले नाही, ई-के-वाय-सी करताना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या पण लाडक्या बहिणी आधार क्रमांक यादीमध्ये नाही असं काही एरर येत असन आणि ई-के-वाय-सी होत नसन, याच्यावरती काय सोल्युशन आहे व हे जे हप्ते थकलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना ₹1500 मिळत नाही, याच्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे. सर्व माहिती तुम्हाला सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. काही प्रोसेस मी सांगेल त्या तुम्ही करून बघायच्या आहे स्वतःच्या मोबाईलवरून, जेणेकरून तुमचे जे थकलेले हप्ते आहे व ई-के-वाय-सी होत नाही ते पुन्हा चालू होईल आणि थकलेले हप्ते परत येण्यास चालू होतील. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात मोठं कारण म्हणजे ई-के-वाय-सी नसल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळत नाही. जवळपास 71 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे व मुख्य कारणं जेणेकरून तुमचे पैसे आले नाही, तर खोटी माहिती देऊन अर्ज केलेला असन, बनावट कागदपत्र वापरले असतील, जसं की जन्मतारखेमध्ये छेडछाड केलेला असन, दुसऱ्याच्या नावाने अर्ज केलेला असन, अशा महिला अपात्र घोषित केलेला आहे. असे काही नियमामधून काढून टाकण्यात आलेले आहे. तुम्हाला सर्वप्रथम हे माहीत पाहिजे. आता इथं उत्पन्न जास्त असल्यात आहे, त्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे पण हे पैसे त्यांना मिळत नाही. आता भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं उत्पन्न किंवा शेत जमीन किंवा गाडी बंगला असं नाही, तरी पण त्यांच्या खात्यावरती पैसे का येत नाही हे पुढे बघणार आहोत. तो व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका आणि आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा या व्हिडिओला. तर इथं बघू शकता, सरकारी नोकरी, पेन्शन कुटुंबामध्ये कोणी घेत असेल तर त्यांना पण या योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यांना पण या योजनेमधून काढून टाकण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं काही नियमामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. जर इन्कम टॅक्स तुम्ही फाईल करत असाल, घरात कोणी पण इन्कम टॅक्स भरत असेल, तर त्यांना ही योजना लागू होणार नाही. घरामध्ये 4 चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टरचं सोडून तुमच्याकडे 4 चाकी जर वाहन असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता सरकारी नोकरी किंवा त्याची पेन्शन जर मिळत असेल, तर तुम्हाला पण इथून लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच्यामधून पण तुम्ही इथून वगळून जात असतात. आता इथे बघू शकता, दुसऱ्या सरकारी योजनेचे जर पैसे मिळत असेल, तर तुम्ही या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. भरपूर महिलांना जसं की पी-एम किसान योजनेचा हप्ता मिळत असतो, त्यामुळे तुमचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा बंद होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही ठिकाणी पुरुषांनी पण अर्ज केलेला आहे महिलाच्या नावाने, त्याच्यामुळे तुमचं जे आधार कार्डचा नंबर आहे तो डबल तिथे देण्यात आलेला आहे. जवळपास जर तुम्ही कार्यालय असेल, लाडक्या बहीण योजनेचं ऑफिस असेल, तिथं जाऊन इन्क्वायरी करू शकता. काही सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असल्यास तुमची ई-के-वाय-सी होण्यासाठी इथे प्रॉब्लेम आलेला आहे. जसं की चुकीची माहिती भरली गेली, आधार लिंक नाही, बँक खाते मिसमॅच आहे, बँकेचा आय-पी-सी कोड चुकलेला आहे. यामुळे काही जणांचे अर्ज हे रिजेक्ट झालेला आहे. श्रीमंत पात्रता नसलेले कुटुंब म्हणजे उच्च आर्थिक स्थिती, चुकीची योजना घेतलेला असेल, अंशहीन काढण्यात आलेलं असेल, अशा काही ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांचे पण इथून पैसे व जे लाडकी बहीण योजना आहे त्यांचे पैसे येण्याचे बंद झालेलं आहे. आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे जवळपास 2.43 कोटी महिलांनी अर्ज केलेला आहे. त्यापैकी 50 ते 70 लाख महिला ह्या अपात्र ठरवण्यात आलेला आहे. त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही आणि आणखी पण छाननी चालू आहे. आणखी पण ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना इथून मागचे हप्ते भेटले, तर इथून पुढचे हप्ते तुमचे पण बंद होऊ शकतात. तर हे काही प्रोसेस आहे, या प्रोसेस व ह्या ज्या काही चुका केलेल्या आहेत ह्या क्रॉस चेक करून घ्या. जर तुम्हाला मोबाईलवरून काही जर करण्यासारखं व काही योग्य वाटत असेल, जसं की आधारला बँक लिंक नाही, के-वाय-सी नाही, मोबाईल नंबर लिंक नाही, असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते घर बसल्या करू शकतात. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती आणि हे काही महत्त्वाचे नियम होते. ज्या लाडक्या बहिणींना माहीत नसतील तर तुम्ही हे नियम यामध्ये जर आढळलात तर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे तुम्हाला मिळणार नाही. तर अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. आपला हा व्हिडिओ जर तुम्ही Facebookवरती बघत असाल तर Facebookला पण फॉलो करून ठेवा. तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.